कालच्या व्हिडिओमध्ये आपण पित्तदोष वाढण्याची काय कारणे आहेत, काय लक्षणे आहेत, त्याच्यावर आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे, काय उपचार आहेत आणि घरगुती आपण काय करू शकतो, आहार कसा असावा, काय खावे, काय खाऊ नये याबद्दल बघितलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कफदोष वाढण्याची काय कारणे आहेत, काय लक्षणे आहेत, आयुर्वेदाचे काय उपचार आहेत, घरगुती आपण काय करू शकतो, तसेच कफदोष वाढल्यावर कोणत्या प्रकारचा आहार खावा, काय खाऊ नये याबद्दल माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कफदोषाबद्दल माहिती बघणार आहोत. आयुर्वेदामध्ये या कफदोषालाच श्लेष्मा असं देखील म्हटलं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातील व्हिडिओ तुम्हाला बघायला सोपं होईल. तर हा जो श्लेष्मा आहे तो जेव्हा प्राकृत स्थितीमध्ये असतो तेव्हा त्याची काय कामे असतात हे आपण बघूयात. श्लेष्मा स्थिरत्व, स्निग्धत्व, संधिबंध, क्षमादिभिः म्हणजे दृढता, स्निग्धता, सांध्यांचे जुळणे तसेच सहनशीलता ही सर्व प्राकृत कफाची प्राकृत श्लेष्माची कामं आहेत. आता जाणून घेऊयात की हा जो कफदोष आहे त्याची कोणती कोणती स्थानं आहेत, तो कुठे कुठे राहतो. तर यामध्ये उराकंठ शिरो क्लोमपर्वांनी आमाशयो रसहा मेदोघ्राणम च जीवाश्च कफो सुतराम उरहा. याचाच अर्थ हा जो कफ आहे तो उर, कंठ, आपली जी जीवा आहे, घ्राण म्हणजे नाक, त्यानंतर फुफ्फुस, क्लोम जे छोटे संधी असतात त्या ठिकाणी हा कफ राहतो आणि शिर म्हणजे डोक्यामध्ये. तर याचं पण मुख्य स्थान हे छाती आहे. उर हे सांगितलं आहे. आता जाणून घेऊयात की हा कफदोष वाढण्याची काय कारणे आहेत. तर वसंत ऋतू म्हणजे मार्च आणि एप्रिल महिना, त्यानंतर सकाळची वेळ, सकाळची 6 ते 10 ही वेळ, त्यानंतर लहान मुलांमध्ये आणि जेवण झाल्यानंतर या वेळामध्ये कफ हा साहजिकच वाढलेला असतो. त्यामुळे या वेळामध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त चुकीच्या खाण्यापिण्याच्या आहाराच्या सवयींमुळे तसेच चुकीच्या वागण्याच्या विहाराच्या सवयीमुळे हा कफदोष वाढू शकतो. मधुर, आम्ल, लवण म्हणजे गोड, आंबट आणि खारट पदार्थांचे अतिप्रमाणामध्ये सेवन करणे, तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे जसे समोसा, कचोरी, भजे इत्यादी, त्यानंतर तिळाचे पदार्थ, तिळगुळाचे लाडू, तिळाची पापडी हे अतिप्रमाणामध्ये खाणे, मांसाचे पदार्थ, मासे हे देखील अतिप्रमाणात खाल्ल्याने कफदोष वाढू शकतो. त्यानंतर दूध, दही, पनीर हे अतिरिक्त खाणे, अधिक प्रमाणात खाणे यामुळे सुद्धा कफदोष वाढतो. फ्रीजमधले थंडगार पाणी, कोल्ड्रिंक, बर्गर, पिझ्झा, मॅगी यासारखे पदार्थ, आईस्क्रीम, केक यासारखे पदार्थ, सिंघाडा, नारळ, भोपळा, उडदाची डाळ, फ्लावर यासारखे पदार्थ कफ वाढवण्यास कारणीभूत ठरतात. या व्यतिरिक्त आळशी स्वभाव, कुठल्याही प्रकारचे काम न करणे, एकाच ठिकाणी बसून राहणे, सतत एकाच ठिकाणी बसणे, बैठे काम, व्यायाम न करणे या कारणांनी देखील जो हा कफदोष आहे तो वाढू शकतो. दिवसा झोपल्याने सुद्धा कफदोष वाढतो. आता आपण जाणून घेऊयात की ह्या वाढलेल्या कफदोषाची काय लक्षणे आपल्या शरीरावर दिसतात. बऱ्याच जणांना कफदोष वाढणे म्हणजे फक्त खोकला, सर्दी हेच वाटतं, परंतु सर्दी, खोकला या व्यतिरिक्त बरेच लक्षणं आपल्या शरीरावर दिसून येतात. ती कोणती तर पुढे बघूयात.
श्लेष्मा अग्निसदनम प्रसेकालस्य गौरवम श्वैत्य शैत्य श्लतांगत्व श्वासकास अतिनिद्रता। याचाच अर्थ आपली जी भूक आहे ती कमी होते, अग्निसाद होतो, त्यानंतर आपल्याला सारखं तोंडातून लाळ येते, लालास्राव होतो, शरीर जड वाटतं, अंग पांढरं पडतं, त्यानंतर श्वास म्हणजे दम लागणे, कास म्हणजे खोकला यासारखे व्याधी वारंवार होऊ शकतात। आपलं जे शरीर आहे ते एकदम शिथिल होतं, झोप खूप लागते, मल मूत्र आणि स्वेद असा चिकट चिकट घाम येतो। आता जाणून घेऊयात की हा जो कफदोष आहे तो जर कमी झाला तर आपल्या शरीरावर त्याची काय लक्षणे दिसते। कफे भ्रमाः श्लेष्माशयानां शून्यत्वम रद्र श्लथसंधिता। कफाचे जे आशय सांगितले आहेत ते रिक्त झाल्यासारखे होते, त्यानंतर मन थोडंसं मवाळ होतं, झोप कमी लागते, जे आपले संधी असतात त्या ठिकाणी शिथिलता येते। जर हा कफदोष असाच वाढत राहिला, तो वाढत असताना त्याकडे लक्ष दिलं नाही, आपला आहार विहार हा तसाच सेम चालू ठेवला तर हा कफदोष कुपित होतो आणि ते कुपित कफदोषाची कर्म ही शरीरावर दिसू लागतात। स्निग्धता, काठिण्य, कंडू म्हणजे खाज, शैत्य, जाड्य, स्रोतरोध, चिकटा, आळस, अंगावर सूज, अपचन होणं, अतिनिद्रा येणं, शरीराचा पांढुरवर्ण, तोंड हे खारट किंवा गोड होणं यासारखी लक्षणे आपल्या शरीरावर दिसू लागतात। आता ह्या सांगितलेल्या लक्षणांवरून तुम्हाला समजलंच असेल की जेव्हा हे दोष वाढायला लागतात तेव्हा ते आपले जे कामं आहेत, आपले जे गुण आहेत त्यांचा विस्तार करतात, ते अधिक पटीने करायला लागतात त्या गुणांमुळे आणि त्यांच्या कर्मांमध्ये असा बदल होतो। आणि जर हेच दोष जर क्षीण झाले तर त्यांचे गुण आणि कर्म देखील कमी होतात आणि त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होतो। आणि जर हे 3 दोष आपल्या समस्थितीमध्ये राहिले, प्राकृत अवस्थेमध्ये राहिले तर आपली ती कामं व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडतात। आता जाणून घेऊयात की ह्या वाढलेल्या कफदोषाची काय चिकित्सा आहे, आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे। आयुर्वेदामध्ये दोषज, कर्मज आणि दोषकर्मज असे व्याधींचे प्रकार सांगितले आहेत। दोषज व्याधी यामध्ये दोष हे वाढल्यामुळे जे आपल्याला लक्षणे दिसतात त्यांना दोषज व्याधी असे म्हणतात। दोषज व्याधी हे ह्या जन्मामध्ये केलेल्या आहार विहारातील चुकीच्या पद्धतीमुळे जे दोष वाढलेले असतात किंवा कमी झालेले असतात त्यामुळे होतात। तर यांची चिकित्सा ही निदान परिवर्जन म्हणजे ज्या गोष्टींमुळे हे दोष वाढतात त्या गोष्टींचा त्याग करणं आणि हेतू विपरीत अशा प्रकारची चिकित्सा करायला सांगितलं आहे। त्यानंतर कर्मज व्याधी यामध्ये पूर्वजन्माच्या आपल्या काही अपराध झाला असेल त्याचं फल म्हणून कर्मज व्याधी काही लोकांना जडतात आणि हे व्याधी त्या कर्माचा क्षय झाल्यानंतर आपोआपच कमी होतात। दोषकर्मज व्याधी हे दोष आणि पूर्वीचे जन्मातले जे कर्म आहेत त्याच्यामुळे होतात। तर याची चिकित्सा दोष कर्म क्षयाने केली जाते। सारख्या गुणांच्या पदार्थांनी दोष वाढतात तर विरुद्ध गुणांच्या पदार्थांनी दोष कमी होतात। म्हणून मधुर आम्ल लवण हे जे कफाचे गुण सांगितले आहेत त्याच्या उलट कटू तिक्त कषाय या पदार्थांनी कफदोष कमी केला जातो। कफाच्या चिकित्सेमध्ये विधिवत वमन, विरेचन, कडू, तुरट आणि तिखट पदार्थांचा औषधींचा समावेश केला आहे। तसेच आहारामध्ये वृक्ष म्हणजे कोरडे पदार्थ, तीक्ष्ण, उष्ण या पदार्थांचा समावेश करावा। आहार हा अल्प प्रमाणामध्ये घ्यावा किंवा काही वेळा लंघन म्हणजे उपवास देखील करायला सांगितलं आहे। त्यानंतर जुने मद्य त्याचं सेवन करण्यास सांगितलं आहे, व्यायाम करण्यास सांगितलं आहे, रात्रीचं जागरण करावं, दिवसा झोपू नये, अशा लोकांना चिंता करायला सांगितली आहे। तसेच वृक्ष जे पदार्थ असतात म्हणजे उदाहरणार्थ त्रिफळा चूर्ण याच्याने मर्दन करायला सांगितलं आहे।
म्हणजे एक प्रकारचं ह्याच्या चूर्णाची मसाज करायला सांगितली आहे. त्यानंतर कफग्न औषधांनी गंडूश करायला सांगितले आहे. गंडूश म्हणजे जे कफ कमी करणारे जे औषध असतात त्यांचा काढा बनवून तो तोंडामध्ये धरून ठेवावा. तर अशा प्रकारे वमन, मध, मेदोग्न औषधे म्हणजे ज्याने मेद आणि चरबी कमी होते अशी औषधे, गंडूश, उपवास हे सर्व कफाच्या चिकित्सेमध्ये सांगितलं आहे. तर आयुर्वेदिक औषधं कोणती कोणती जी कफ कमी करणारी आहेत, तर यामध्ये त्रिकटू चूर्ण, पंचकोल चूर्ण, सीतोपलादी चूर्ण, त्रिफळा चूर्ण, भारंगी चूर्ण, अडुळसाचं चूर्ण, सिंहनाद गुगुळ, मेदोहर गुगुळ, कांचनार गुगुळ यासारखे गुगुळकल्प असे सांगितले आहेत. मसाल्याच्या पदार्थांमध्ये दालचिनी, लवंग, काळे मिरे, हळद, अद्रक या सर्वांचा समावेश करावा. घरगुती जर तुम्हाला कफ कमी करण्यासाठी आपण जो काढा बनवतो त्यामध्ये थोडीशी दालचिनी, एखादं लवंग, एक मिरे, थोडीशी हळद आणि ओवा हे टाकून जो काढा बनवून तो काढा दिल्याने जो वाढलेला कफ असतो, जर समजा खूप अतिनिद्रा असेल किंवा खोकला असेल तर यावर सुद्धा चांगलं काम करतं. वाढलेल्या कफामुळे जर भूक लागत नसेल तर जेवणाच्या आधी थोडासा अद्रकचा तुकडा घेऊन त्याला सैंधव मीठ लावावं आणि तो चगळून खावा. त्याने आपली भूक उघडते आणि चांगल्या प्रकारे भूक लागण्यास मदत होते. कफदोषाच्या चिकित्सेमध्ये मध हे सर्वात श्रेष्ठ औषध सांगितलं आहे. मध घेण्याचे सुद्धा काही नियम असतात. मध हे कधीच अति गरम पाण्यामध्ये किंवा गरम वस्तूंसोबत खाऊ नये. जर तुम्हाला मध सकाळी खायचं असेल तर अगदी कोमट पाण्यामध्ये टाकून खाऊ शकता. सीतोपलादी चूर्ण मधासोबत खाल्ल्याने खोकला यासारख्या व्याधीमध्ये चांगला उपयोग होतो. कफदोषावर वमन हे एक पंचकर्म सांगितलं आहे. यामध्ये उसाचा रस, ज्येष्ठमधाचा काढा किंवा काही कडू औषध देऊन उलटी करवली जाते. तर या वमनामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त वाढलेला कफ हा लवकर कमी होण्यास खूप मदत होते. स्वस्थ व्यक्तींसाठी वसंत ऋतूमध्ये वमन हे पंचकर्म जनरली केलं जातं. आता जाणून घेऊयात की कफ वाढलेला असल्यावर आपल्या आहारामध्ये कोणत्या पदार्थांचे सेवन करावे. आता तुम्हाला सर्वांनाच माहीत झालं, गोड, आंबट आणि खारट पदार्थांनी कफ वाढतो. त्यामुळे या रसाचे शक्यतो पदार्थ खाऊ नये. फळांमध्ये कच्ची पपई, अननस यासारखे फळं खाऊ शकता. भाज्यांमध्ये पडवळ, कारले, दोडके, गिलके, भेंडी यासारख्या भाज्या खाऊ शकतात. मेथीची भाजी, पालकची भाजी. त्यानंतर जुन्या धान्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. जुने गहू, जुने तांदूळ, जेणेकरून कफ वाढणार नाही. हिंग व जिऱ्याची फोडणी दिलेले ताक पिऊ शकता. मसाल्याच्या पदार्थांमध्ये काळे मिरे, लवंग, दालचिनी, वेलदोडे तसेच अद्रक, कांदा, लसूण या सर्वांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. व्यायाम करावा, नित्य व्यायाम करावा. एका ठिकाणी बसून न राहता बैठे काम असेल तर 1-1 तासाने थोडंसं उठून 5 मिनिट वॉक करावा. रोज सकाळी सूर्यनमस्कार आणि चालण्याचा व्यायाम करावा. आता जाणून घेऊयात की कफदोष वाढलेला असल्यास कोणत्या प्रकारचा आहार घेऊ नये. यामध्ये गोड, आंबट या रसांची फळं खाऊ नये, जसं की द्राक्षे, पेरू, केळी, नारळाचे पाणी. त्यानंतर शिंगाडे, नवीन गहू, तांदूळ, उडदाची डाळ, मासे, डुकराचे मांस, पोहे, कच्चे दूध, दुधाचे पदार्थ, उसाचा रस, काकवी, गूळ, साखर, तूप, लोणी, दही, पनीर, बटाटे, जेली, क्रीम
यासारखे पदार्थ खाऊ नये. त्यानंतर आळस करून बसून राहू नये, दिवसा झोपू नये. बैठे व्यवसाय करणार असेल तर एकाच ठिकाणी सतत बसू नये. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कफदोषाची वाढण्याची कारणे, लक्षणे, आहार कोणता घ्यावा, काय चिकित्सा आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसह. तोपर्यंत स्वस्थ खा, स्वस्थ रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.